शहाद्यात विद्यार्थ्यांचा देशभक्तीचा जल्लोष, भव्य तिरंगा रॅलीने शहर दुमदुमले। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरात व्हॉलंटरी महिला मंडळ शाळा, लाडकोबाई माध्यमिक शाळा व विद्यार्थी परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले। हातात तिरंगा ध्वज घेतलेल्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर घोषणा देत शहरातून रॅली काढली। या रॅलीमुळे संपूर्ण शहरात देशभक्तिमय वातावरण निर्माण झाले। या रॅलीला उपनगराध्यक्ष माधवी पाटील, संस्थेचे सचिव ॲडव्होकेट राजेश कुलकर्णी, प्रवीण कुलकर्णी, मुख्याध्यापिका प्रतिभा बोरसे, प्राचार्य नयना पाटील, सुनीता पाटील, विजया पाटील यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। तिरंगा रॅलीची सुरुवात व्हॉलंटरी महिला मंडळ शाळेपासून झाली। त्यानंतर जनता चौक, नगरपालिका गांधी पुतळा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा, स्टेट बँक, विकास हायस्कूल या मार्गाने रॅली मार्गक्रमण करत पुन्हा शाळेच्या परिसरात पोहोचली। यावेळी विद्यार्थ्यांनी हातात तिरंगा घेऊन भारत मातेच्या जयघोषासह देशभक्तीपर घोषणा दिल्या। विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे रॅलीला विशेष रंगत आली। तिरंग्याच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मता, देशप्रेम आणि नागरिकांमध्ये राष्ट्रभावना जागृत करण्याचा संदेश यावेळी देण्यात आला। रॅलीच्या समारोपानंतर उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। शिस्तबद्ध पद्धतीने पार पडलेल्या या तिरंगा रॅलीचे शहरवासियांकडून कौतुक करण्यात आले। सलाउद्दीन लोहार, नंदुरबार, न्यूज 24। नमस्कार। आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषद तसेच व्हॉलंटरी उच्च माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने आज शहादा शहरामध्ये भव्य अशी तिरंगा पदयात्रा काढण्यात आली। खरं तर या तिरंगा पदयात्रा काढण्याचं मेन उद्दिष्ट म्हणजे आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य होऊन 80 वर्ष पूर्ण होत आहेत आणि या 80 वर्षामध्ये भारत देशाने केलेली क्रांती असेल, भारत देशाने केलेली प्रगती असेल आणि भारत देश हा परम वैभवाकडे जशी वाटचाल करतो आहे, ही वाटचाल प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावी आणि ह्या वाटचालीमध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांचा सहभाग असावा, त्या अनुषंगाने अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने ह्या यात्रेचं आयोजन केलं आहे। खरं तर आज भारतभरामध्ये जैनजीच्या नावाने खूप सारे प्रयोग चालू आहेत, परंतु खरा जैनजी हा हातामध्ये तिरंगा घेत आणि आपल्या खांद्यावर ध्वज घेत हा संपूर्ण शहादा शहरामध्ये भारत माता की जय, वंदे मातरम या घोष वाक्यानुसार जेव्हा तो तिरंगा पदयात्रा काढतो, तो संबोधन करतो की माझा भारत महान आहे। खरं तर ही खरी जैनजी आहे। म्हणून अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या संपूर्ण विद्यार्थ्यांना घेऊन राष्ट्रभक्तीच्या मार्गावर जाते, याचाच उद्देश हा तिरंगा पदयात्रेचा होता। धन्यवाद। नमस्कार। आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषदच्या वतीने व्हॉलंटरी या शाळेच्या विद्यार्थ्यांनी जी भारताची स्वतंत्रता निमित्ताने रॅली काढली होती, त्या रॅलीत सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला। पण मी विद्यार्थ्यांना हेच आवाहन करू इच्छिते की आपल्याकडे जे नसतं त्याची आपल्याला जाणीव नसते आणि हल्ली विद्यार्थ्यांना आपल्याला स्वातंत्र्य कसं मिळालं ते माहिती नाही आहे। पण स्वातंत्र्य फक्त देश आझाद असणं असं नाही, आपल्या स्वतःवरचा ताबा हा पण असतो। विद्यार्थी हल्ली मोबाईलच्या आहारी जात आहे। काही मुली इतर धर्मीय मुलांकडे आकर्षित होऊन आणि स्वतःचा ताबा त्यांचा हरवतोय। एवढंच नाही तर मुलं व्यसनाधीन होत आहे। मित्र जर त्यांना म्हणतील की तुझ्यात एवढी हिंमत नाही आहे का, हा पण स्वतःवरचा ताबा सोडणं हे आहे। म्हणून मी विद्यार्थ्यांना एवढंच आवाहन करेल की व्यसन, इतर धर्मीय मुलांकडे आकर्षित होणं या सगळ्या गोष्टींमधून आपला ताबा न सोडता आपण स्वतःच्या मनाला स्वतंत्र ठेवूया, आपल्या देशाला स्वतंत्र ठेवूया। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।